मी पुणेकर आहे, विद्येच्या माहेरघरामध्ये राहते, पण मला खंत एका गोष्टीची वाटते की आजही आमच्याकडे मुलींचं प्रमाण कमी आहे. पण ते मला अ, ह्या आदिवासी पाड्यांवर राहणाऱ्या लोकांमध्ये वाटतं एक गोष्ट फार अ, आदराची वाटते. मला त्यांच्या प्रती खूप सन्मान वाटतो की ते मुलीच्या जन्माचं स्वागत करतात आणि 3 दिवस त्यांचा तो सोहळा चालू असतो. त्याच्यामुळे असं वाटतं की कधी-कधी ही शिक्षित माणसं खरी सुशिक्षित झाली का? नावापुढे 2 डिग्र्या 3 डिग्र्या लावली, पण आजही समाजामध्ये त्यांची असलेली मानसिकता ही विकृत आहे. बरं. आजही वंशाला वारसदार पाहिजे, दारावरच्या पाटीवरती नाव पाहिजे, सातबाऱ्यावरती नाव पाहिजे म्हणून गर्भामध्ये मुलीची हत्या करणाऱ्यांची संख्या कमी नाही. आणि म्हणून मला त्यांच्या शिक्षणाची किंमत शून्यापेक्षा जास्त वाटत नाही. ती मला आदिवासी समाजामध्ये मी स्वतः राहून आले. मुलीच्या जन्माचा 3 दिवसाचा उत्साह फार आनंदात ती लोकं साजरे करतात. म्हणून मला ती गर्भश्रीमंत वाटतात. बरोबर. नक्की आदिवासी ते का आपण? हा प्रश्न पडतो. म्हणून मी म्हटलं की आम्ही शिक्षित झालो, पण सुशिक्षित नाही झालो. बरोबर. आजही नाही झालो आम्ही. नक्कीच. अजूनही खूप मोठा पल्ला आपल्याला गाठायचा आहे असं मला राहून राहून वाटतं.